लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आजपासून लोकसभा बूथ अभियान राबवण्यात येत आहे। या संदर्भातील माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। मात्र यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा बॅनरवरील फोटोज गायब असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवाराचा विसर बहुतेक भाजपच्या नेत्यांना पडलाय का, असा सवाल यावेळी उपस्थित होतोय। तोटा कसा आहे म्हणता सर, ओबीसींना आरक्षणाची मागणी आजही ठाम आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे सरकारनं। जर आरक्षणाचा प्रयत्न केला, आरक्षणाची मागणी आज जरी ठाम असली, आपण एवढं तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ज्याच्या हे आढळल्या त्यांना ओबीसी सर्टिफिकेट ऑलरेडी दिलेलं आहे आणि ज्याच्या वंशोड्या नाही सापडल्या ती एकमेव जिल्हा आहे। तर 10% आरक्षण तुम्हाला दिले। समजा ओबीसी तो समावेश जरी समजा काही बाकी आमच्या मराठा समाजाचा नाही झाला, 10% आरक्षण त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते आरक्षण टिकणार आहे। म्हणून मला असं वाटत नाही की फार काही फरक पडतो।